बैलगाडा क्षेत्रातली जर तुम्हाला माणुसकी बघायची असेल आणि कल्याण आडुलेकर भैया पाटलांचे जर तुम्ही चाहते असाल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भैया पाटलांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. एका मैदानामध्ये भैयांना एक आजोबा गाठ पडली. त्या आजोबांना पाहिल्यानंतर त्यांच्या आजोबांची आठवण आली आणि त्या आजोबांच्या जवळ गेले. भैया पाटलांनी त्यांना म्हटलं, आजोबा, तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या आजोबांची मला आठवण झाली. तुम्ही सांगाल त्या मैदानामध्ये माझा मथुर तुमच्या बैलाबरोबर पळायला तयार आहे. तुम्ही फक्त आदल्या दिवशी कॉल करायचा. निमसोडचं मैदान होतं. आजोबांनी भैया पाटलांना कॉल केला की निमसोडचं मैदान आहे आणि मला मथुर पाहिजे आहे. भैयानी कुठलाही विचार न करता दिल्ला शब्द पाळला आणि मथुरला निमसोडच्या मैदानाला लावून दिलं. गट क्रमांक 8 मध्ये मथुर पळत होता. फायनलसाठी गाडी पात्र झाली आणि फायनलमध्ये 2 नंबरचा मानकरी झाला. त्या आजोबांच्या चेहऱ्यावरील हसू सांगते की त्या मथुरनं आणि राहुल भैया पाटलांनी काय कमवले. ज्या कल्याण आडुलेकर भैया पाटलांच्याकडे आज करोडोंची संपत्ती आहे, त्या पैशाने ते ओळखले जात नाही, तर ते ओळखले जातात त्यांच्या मनानं. कारण त्यांनी आतापर्यंत या बैलगाडा क्षेत्रामध्ये काय कमवले, ही माणुसकी कमवली. म्हणून भैया पाटलांचं आज नाव महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या भारतात आहे.